तर आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी सन्मानित केलं जाईल आणि अनिकेत राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या आपण शुभमजी पाध्ये यांच्या शुभ हस्ते अनिकेतजी राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. कुणाल मांजेला मी विनंती करेन की प्लीज आपण या. थॉमस डायस एका साईडला आपण पाहत आहेत. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर्स खेळाडू प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या लवकरात लवकर. या शुभमजी पाध्ये यांच्या शुभ हस्ते अनिकेत राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कुणाल मांजे आपण यायचं आहे. कुणाल मांजे आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे तर प्लीज या आपण. श्रेयस कदम व्हेरी वेल प्लेड बट हार्ड लक. ओंकार देसाई यांना विनंती करेन ओमिदा या आपण समोर आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. भरपूर वर्ष ज्यांनी मात्र टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत आणि मान्सून ब्लास्टमध्ये यंदाच्या हंगामामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती ती कोणगावच्या मैदानात. ओंकार देसाई या आपण समोर या आपण आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. रोहित भालेराव आपल्याला पाहायला मिळत आहेत तर एका साईडला महेश राऊत अर्थातच गोरू तारापूरचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळेल. ओंकार देसाई यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. शुभमजी पाध्ये यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल रोहित भालेरावच्या बॅटमधून आज थॉमस डायस या खेळाडूंना घेऊन चालताना पाहायला मिळतोय. JR दहिसर नवीनच संघ तयार होताना आपण पाहू शकाल. तर एका साईडला MS11 तारापूर. बॉलर्स नेम प्लीज. रवीन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर रवीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना ऑन साईटला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि वन बाउन्स त्या ठिकाणी जरूर दिला गेला आहे. थॉमस डायसच्या हातामध्ये चेंडू निघून जाईल. फार कमी प्रमाणात थॉमस डायसला रबर बॉल खेळताना आपण पाहिलेला आहे परंतु आज जिद्दीने बॅकफुटला जाऊन टॅप केला जातो चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बॅकअप चांगला मिळतोय. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ झाला आहे आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर MS11 तारापूर टीम जाऊन पोहोचते फलकावर. 11 रन्स. मोतीलाल शाह पुरस्कृत. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी अनबिलिव्हेबल. काय चेंडू ह्या वेळेला पाहायला मिळाला मिस्टर रवींचा. सरळ चेंडू थॉमस डायसच्या हातामध्ये निघून जातोय. सफाळी विभाग हा मात्र थॉमस डायससाठी काही नवीन नाहीये कारण या अगोदर आपण पाहिलं होतं जबरदस्त रॉकी ग्रुप चषकामध्ये अप्रतिम चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिली बाईक मात्र थॉमस डायसच्या नावावर गेली ते टिंबी खोडाव्याच्या मैदानात. या पण ओंकार देसाई यांचं थोडक्यात मनोगत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. शुभमजी पाध्ये यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आन बान शान मान सन्मान आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होणं साहजिकच आहे. ज्यांनी कुणाल मांजे प्लीज आपण या 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्यासाठी आलेला आहे. कुणाल मांजे ब्रँड ऑफ सावरोली. अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये गॉडसन किका ब्रँड ऑफ उत्तन. आज मॅकमिलन गोविंद यांना सुद्धा आपण पाहू शकणार आहोत. मॅकुला एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर भिवंडीमध्ये पाहायला मिळाली आणि कुणाल मांजे एक अंडरम पासूनचा हा प्रवास पाहायला मिळाला. रोहिदास पाटील टायगर यांच्या शुभ हस्ते मात्र कुणाल मांजेला एकदा जोरदार टाळ्या कुणाल मांजेच्या या कॅचसाठी. अनिकेत राऊत यांनी मात्र ॲप्रिसिएशन केलं की 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिले गेले. गॉडसन किका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जबरदस्त यावेळेला आपण पाहत आहेत. गॉडसन किकाने चांगला खेळ हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. गॉडसन किकाच्या माध्यमातून उत्तम चौकच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावन करता क्रॅकिंग स्ट्रोक माइंड ब्लोईंग शॉट 6.
दिलासा देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 24 रन्स ऑन द बोर्ड. प्रथम फलंदाजी करताना MS11 तारापूर आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडले गेलेत, स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. सरळ बॅटने खेळला गेलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका, परंतु इथे जर आपण पाहिलं तर षटकार मिळेल. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. रमेश पवार, मी यांना विनंती करेन नानाला की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला लगातार 3 बॉलवर 3 आणि हा चौथा षटकार. अनुक्रमे 4 बॉलवर 4 षटकार पाहायला मिळत आहेत. रोहित भालेराव किडनी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. ग्रेट बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर MS11 तारापूर टीमची जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 36 या धावसंख्येवर 36 रन्स. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. शुभमजी पाध्ये यांच्या वतीने SP बॉयज ट्रॉफी 2024 सीझन 4 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आजचा शेवटचा दिवस. टप्पा अचूक पद्धतीने होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडू अचानक उसळी घेणारा पाहायला मिळतो. नॅचरल बाउन्स या बॉलला म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने गॉडसन किकाचा हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 18चा ॲव्हरेज आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळतोय. करंट रन रेट MS11 तारापूरच्या माध्यमातून बॅटिंग करणारा संघ MS11 तारापूर, तर एका साईडला संघ पाहायला मिळतोय JR स्पोर्ट्स हा संघ आपण पाहू शकाल. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 36 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 18चा करंट रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतो. रवीने फक्त पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या डेफिनेटली 12 आणि त्यानंतर गॉडसनच्या गोलंदाजीवर खूप धावा मोठ्या प्रमाणात. एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि महेश राऊत गोरू बॅक टू द डगआउट कॉट बॅहँडच्या माध्यमातून फलंदाज गॉन. रस्त्याच्या बाजूला ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या संपूर्ण बाईक मालकांना मी विनंती करेन, जी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, समोरच पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तर आपण त्या ठिकाणी गाड्या पार्क करा प्लीज. यश गुप्ता ब्रँड ऑफ चिंचणी, एक नवीन चेहरा मात्र आज रबर बॉल क्रिकेटच्या या धर्तीवर आपल्याला पाहायला मिळतोय. कृपया करून मी विनंती करेन बाईक मालकांना की प्लीज कृपया करून रस्त्याच्या कडेला कोणीही बाईक पार्क करू नका. समोर मात्र जागा आहे जी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी आपण बिंदास पार्क करू शकता. कोणत्याही प्रकारचं एजा वर्दळ होईल आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, त्यासाठी मी विनंती करेन. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले गेले. 18 तारखेपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आज 22 जुलैचा दिवस पाहायला मिळतोय. कोण चॅम्पियन्स बनेल. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. रवीन परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय, त्याचा बॅटिंग स्टान्स पाहतोय, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन पाहतो, त्याचं फुटवर्क, कोणत्या दिशेने खेळण्याचा मात्र दृष्टिकोन आहे आणि संपूर्ण हा मात्र दृष्टिक्षेप जर आपण पाहिला तर रवीनच्या माध्यमातून अफलातून ग्रेट बॉलिंग. इथून आपण पाहिलं तर थोडंसं जरूर कौतुक केलं आणि ते व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या अर्धेकीने आम्हाला दर्शवतात की 37 वर जाऊन पोहोचली गेली. 37. आज सभोवताली मात्र प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक येत असताना उदंड प्रतिसाद SP बॉयज ट्रॉफीला मिळतोय. यावेळेला आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. बॅटची एज घे, चेंडू शॉर्ट लेगला वळतोय. थॉमस डायस पुढे सरसावतोय. एक असा खेळाडू शांत स्वभावाचा आणि
गोड स्वभावाचा धनी म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं अशा प्रकारचा खेळाडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38 बॉल फेकून झाले 3. गेल्या मॅच मध्ये कुणाल मांजेने जी मात्र जबरदस्त कॅच टिपली. कालच्या दिवसात सुरूची बीचच्या मैदानात त्याने झील सोडला होता, परंतु आज त्याने करून दाखवलं. गुड डिलिव्हरी खूप चांगली चेंडू यावेळेला हाताळणी होत असताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या 38 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 39 व्हाईट बॉल आहे, परंतु रिव्ह्यू या ठिकाणी जरूर मागणी केली गेले, रेफर केले गेले. DRS जिया स्पोर्ट्स वर्सेस MS11 तारापूर. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर, हिरवळ असं मैदान, निसर्गरम्य अशा या वातावरणात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आणि व्हाईट बॉल आहे यावेळेला आपण पाहू शकतायत. म्हणजेच रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहू शकतायत गमावला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 39. फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला, हलक्याशा हाताने जरूर खेळला गेलाय. फिल्डर आहेत आणि इथे मात्र कोणतीही चूक करणार नाही आहेत. रोहित भालेराव किडनी या फलंदाजाला मात्र यावेळेला पूर्ण विराम लागत असताना बॅक टू द डगआउट. तर जरा थोडीशी घाई करा जरा. जबरदस्त यावेळेला टिपला झेल अप्रतिम आपण पाहू शकतायत आणि अवधूत त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम दांडाखाडी आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तिथे मात्र त्या जर क्षेत्रामध्ये पाहिलं तर भरपूर खेळाडू मात्र स्लिप झाले, पडले, परंतु अवधूतने सावध पवित्र घेत जर आपण पाहिलं तर खूप चांगला झेल टिपला गेला. एक्सलंट फिल्डिंग बाय अवधूत. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये यश किनी पाहायला मिळतोय. प्रीत पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. संपूर्ण माहिती देत असताना त्यांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना MS11 तारापूर हा संघ 39 वर जाऊन पोहोचला गेलाय. डिलिव्हरी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यश किनी थोडीशी यावेळेला आपण पाहतात बॅट हवेत फिरली गेली, चेंडू खालून निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 39च्या घरामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. धावा थांबवलेत या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या. प्रथमेश पवार या ठिकाणी नाना उपस्थित झालेत. या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. एक धाव वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 3 षटकांमध्ये 13.33च्या करंट रन रेटने आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना MS11 तारापूर टीम 40 वर जाऊन पोहोचली गेली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये घेऊया एक हलकीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्पेशल अर्थातच आपण पाहू शकताय ती ट्रॉफी आहे SP बॉयज आणि काय जबरदस्त ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीनवर. 3 षटकांचा खेळ झालाय. 40 धावा फलकावर. ऑन साईटला आपण पाहतायत विक्रांतचा पहिलाच बॉल. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू जरूर होता. यश किनी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 41च्या घरामध्ये पोहोचली गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून संदीपजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. पंकज घरत अर्थातच बंटी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. A1 जोडी आहे. चेंडू निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 42. पहिल्या मॅचमध्ये प्रशांत घरतने अफलातून बॅटिंग केली गेली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 रन. यावेळेला ऑन साईटला यश किनीच्या बॅटमधून सहजगत्या आरामदायक मात्र यावेळेला खेळत असताना
चेंडूला फेकून दिलाय, खूप चांगला बॉटम हँडचा वापर केला, 6 धावा. एक 48 धावा फलकावर पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय. करण मोरे, थँक्यू व्हेरी मच. मॅन इन फॉर्म. इंताचा हंगाम अप्रतिम ज्याने मात्र गजबजवला. संघाची धावसंख्या 48च्या घरामध्ये पोहोचली गेली. 48. सरळ बॅटचा उपयोग करत असताना ऑन साईडला खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचले गेले MS11 तारापूर टीमची. आता मात्र मजबूत स्थितीमध्ये. षटकार आल्यानंतर थोडंसं जे प्रेशर होतं ते रिलीज झालं. ऑन साईडला टक्कन आवाज आला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. माइंड ब्लोईंग शॉट. 6 धावा. संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली गेली. काय बॅटिंग होते यश किनीच्या बॅटमधून. ऑफ साईडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चेंडूला स्टॉप केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बॅकअप चांगला मिळतोय. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु 2 धावा परिपूर्णतः पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्ती अखेर MS11 तारापूर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 58. 58 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यश किनीची बॅट यावेळेला बोलू लागले आणि सरळ चेंडू षटकारावरती षटकार आपल्याला पाहायला मिळतात. यश किनी पहिले 1 ते 2 बॉल थोडासा मात्र स्ट्रगल करत होता. तदनंतर स्वतःला सिद्ध करत असताना की मला या क्रमांकावर पाठवण्याचा हेतू काय आहे, 4थ्या क्रमांकाचा मी फलंदाज का आहे हे दर्शवत असताना रिस्पॉन्सिबिलिटीने आता मात्र जबाबदारी खेळी करतोय. 58 धावा. 58. घेऊ एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. खरोखर ही पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. थर्ड अंपायर कॉल यावेळेला आपण पाहत आहेत. शमीलजी पाटील साहेब वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. 40+ क्रिकेट आता अफलातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांच्यामुळे आम्ही PTTS मात्र हे मैदान पाहू शकलो आणि बिपिनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहत आहेत. यस OUT आउट. चरणी प्रार्थना. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या धावेसाठी मात्र कॉल होता, परंतु इथे क्रीज सोडली होती. एका साईडला मात्र आपण पाहू शकतायत फलंदाज आहे यश गुप्ता आणि एका साईडला यश किनी होते. यश किनीने चांगली फलंदाजी केली. मध्यंतर आपण पाहिला तर थोडासा धावांचा वेग कमी झाला होता आणि अशा वेळेला आपण पाहू शकतायत की धावांचा वेग वाढताना यश किनीच्या बॅटमधून शमीलजी पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय ही सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. SP बॉयज ट्रॉफी 2024 सोमवारच्या दिवसामध्ये एवढं तुडुंब भरलेलं मैदान मात्र आपण कधीच पाहू शकलो नाहीत, परंतु आजच्या दिवसामध्ये जे मात्र प्रेक्षक जॉईन झालेत त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
गुड डिलिव्हरी धनंजय नाईकचा हा मात्र फटका मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू निघून जाईल. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव सादिक राजापूरकर यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 61. बॉल फेकून झाले ते 2. ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो यश गुप्ता, परंतु इथे मात्र फिल्डिंग थोडीशी ढिसाळ पाहायला मिळाली. एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्णतः केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर MS11 तारापूर या टीमची जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. यानंतर लगेच आपण फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत, याची दखल घ्यायची आहे. खोलवर चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. मनगडाचा वापर करत असताना चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला. तत्पूर्वी फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 64 या धावसंख्येवर. या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये धावा थांबवलेत अवधूत. एक मात्र आपण पाहतायत दांडाखाडी टीमचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक ट्रम्पकार्ड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे एकगाव एक फॉर्मॅटमध्ये पाहिलं जातं. आज ओपन संघातून JR दैसर या टीमकडून त्याला मागणी. थॉमस डाईकच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. धनंजय नाईकला असं वाटलं की हा चेंडू मात्र वाईट बॉल येईल, परंतु तसं काही घडलं नाही आणि इथून फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. अवघ्या फक्त 4 धावा खर्च केले ते अवधूत नाही, म्हणजे अवधूतकडे ही कला आहे आणि ती मात्र या वेळेला दर्शवत असताना का मला JR दैसरकडून आज मात्र बिलॉंग केलंय. टॉस बॉल होता जरूर, परंतु इथे आडव्या बॅटचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी ऑब्झर्व केलं, परीक्षा निरीक्षण करून वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 65 या धावसंख्येवर. गेल्या मॅचचा जर विचार केला तर काय अफलातून मॅच पाहायला मिळाली. स्कोर लेवल झाला. श्रेयस कदमची बॅट बोलू लागली, परंतु एका झेलने सामन्याचं परिपूर्ण चित्र पलटलं. कुणाल मांजेचा तो झेल अफलातून. बॅटचे एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. विक्रांत त्या ठिकाणी पुढे सरसावताय. शॉट फाईन लेगला फेक येईपर्यंत सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्तीवर. पहिला डावाचा खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 66 वर जाऊन पोहोचली आणि 67 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. MS11 तारापूर टीमच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघ JR स्पोर्ट्स या टीम समोर. तर नाण्याची एक बाजू आपण पडताळले, नाण्याची सुद्धा दुसरी बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल. 30 बॉलमध्ये 67 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. आपण झेल पाहूया ज्या पद्धतीने मात्र सिद्धांत कदम दर्शवत असताना आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी मिस केलं असेल की कुणाल मांजेचा झेल तरी होता कसा, तर त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी आपण झेल पाहूया. प्रशांत गरजचा ऑन दी टोस खेळला होता आणि लॉंग ऑफकडे काय सूर उडी मारून जॉन्टी रोड स्टाईलमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळाला हा झेल. कुणाल मांजे हा खेळाडू आहे तो मात्र सावरोली कुठे आलं एक्झॅक्टली झिडके आणि अंबाडी याच्या मात्र पाठीमागे जर आलात तर सावरोली तुम्हाला लागेल. घोटगावच्या पुढे गेलात तर सावरोली तुम्हाला हे गाव लागेल आणि सावरोली गावातून हा अनमोल रत्न मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कुणाल मांजे वय वर्ष काय आहे तर 22 वय वर्ष पाहायला मिळतं आणि कुणाल मांजेने हा झेल टिपला या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या माध्यमातून आणि इथे जर आपण पाहिलं तर 67 धावांचं लक्ष आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसं मात्र या आवाज ऐकूया हिंदीचे बेताज अर्थातच आदरणीय प्रशांत जाधवडे सर. थँक्यू व्हेरी मच.
टीमचे दोन खेळाडू प्राण आणि हरेश्वर ही राम लक्ष्मणची जोड़ी या ठिकाणी दाखल झालेली है। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं शुभम पद्य प्रेजेंट एसपी बॉयज ट्रॉफी 2024। पहले मुकाबले की कहानी बहुत ही शानदार रही है। जिस तरह से सुमित डोगर के 29 गेंदों का सामना करते प्रथमेश ठाकरे ने 28 रन बनाए थे। क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी। और उसी मैच में विश्वनाथ यादव ने 5 डॉट बॉल डाले थे। रितेश की अच्छी गेंदबाजी रही और हाईलाइट मोमेंट पूरी तरह से कुणाल आप आए और सबके ऊपर छाए। अद्भुत कैच पानी में लिया गया, डीप स्टक कवर बाउंड्री लाइन पर प्रशांत करत को शांत किया गया और वही टर्निंग पॉइंट था पिछले मुकाबले का। लेकिन आखिर गेंद पर छक्का, एक गेंद 7 चाहिए थे तब श्रेयस कदम ने छक्का जड़ा था। एक रोचक मुकाबला समाप्त हुआ। अब चक्कर टूर्नामेंट का आज के दिन का ये दूसरा मुकाबला MS11 तारापुर बनाम JR स्पोर्ट और दोनों बहुत ही बेहतरीन टीमें हैं। जीतने के लिए 67 रनों का लक्ष्य रखा गया है। 67 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा। ज्यादा समय आपको नहीं एक बार भी लेना है, जास्त बड़ी हो नका। चला सामने ना शुरुआत करा दोनों बैटर थॉमस डायस और निकेश। गेंदबाजी का बाकरो समझने के लिए कौन आएगा वो देखने वाली बात है। यहाँ खिचड़ी पक रही है, बिल्कुल खिचड़ी पकती भी और चर्चा हो रही है, प्लान बन रहा है। MS11 तारापुर टीम और JR स्पोर्ट दोनों बहुत ही अच्छी टीमें हैं। अभी फिलहाल नेक्स्ट मैच की कहानी अगर देखें तो आने वाला मैच भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। अभी टीम जो जीतेगी वो टीम बिल्कुल खेलेगी, बट TW जो डॉमिनेटर टीम के साथ डॉमिनेटर टीम आपण फार लांब जाऊ नका, कारण लगेचच आपण यावेळेला दुसरा सामना खेळणार आहोत, त्यासाठी तर सज्ज राहा। पण आपल्या टीम समोर आहे 4 षटकांचा सामना यानंतर असणार आहे। शुभमजी पादेब, रोहिदासजी पाटिल, टाइगर कंधे से कंधा मिलाते हुए ये टूर्नामेंट सफल बनाने के लिए बिल्कुल मेहनत कर रहे हैं और जीतने के लिए 67 रनों की जरूरत है। बल्लेबाज थॉमस जिनके ऊपर निगाह रहेगी फील्डिंग की जमाबंदी के। फिलहाल थर्ड मैन एक खिलाड़ी बिल्कुल धीरे धीरे गली क्षेत्र में आ रहा है या पॉइंट क्षेत्र में जाएगा, देखने वाली बात है। इस पर कवर पर खिलाड़ी स्टक कवर लॉन्ग ऑफ, ऑन सेट पर लॉन्ग ऑन, उसके साथ डीप मिड के स्क्वायर लेग और एक फाइन लेग पर खिलाड़ी है। तो ऑफसाइड पर ज्यादा खिलाड़ी है। गेंदबाजी में फिरोज शेख बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी, प्रमुख गेंदबाज के तौर पर हमेशा अच्छा प्रदर्शन इनका रहता है। और अब देखिए क्या सही इलाके में गेंदबाजी करेंगे। एक अच्छा बैटल, बेस वर्सेस बेस की लड़ाई है। आकाश में बिल्कुल वो काले बादल आप देख रहे हैं, वैसे बारिश नहीं है, ज्यादा हवा भी नहीं है। समय बहुत ज्यादा जा रहा है, इतना समय नहीं जाना चाहिए क्योंकि 12:48 का समय हो गया है। सादिक राजापुरकर घड़ी दिखाते हुए वक्त जो है ना वो एक बार फिर रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो रुकने वाला नहीं है। प्रमुख गेंदबाज के तौर पर फिरोज, गोरेगांव एक्सप्रेस फिलहाल अपने बॉलिंग मार्फत सामना करेंगे थॉमस। इस ओवर की पहली गेंद टिप्पा खाने के बाद वो चाल था, अच्छी गेंद। मिडॉन पर वैसे कोई नहीं, मिडॉप पर कोई नहीं है। दोनों खिलाड़ी बॉर्डर पर रखे हुए। गेंदबाज फिरोज मिडॉप क्षेत्र में चले गए और गेंद को वह फील्ड किया। अभी बारिश रुक गई थी, अब हल्की सी बूंदाबांदी शुरू हो चुकी है। रबर बॉल का टूर्नामेंट है, रेनी टूर्नामेंट है, पालघर जिला का सबसे बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं। शुभम जी पाध्याय प्रेसिडेंट SP बॉयज ट्रॉफी 2024 आज ग्रैंड फिनाले और आज बिल्कुल मंडे का दिन है। संडे के दिन में तो कल बहुत सारे दर्शक थे, लेकिन पहली बार ये टूर्नामेंट समाप्त हो जाएगा मंडे के दिन और इतने सारे दर्शक, जितनी गैलरीज हैं वो पैक है, हाउसफुल है, उसके साथ बहुत सारे दर्शक खड़े हैं। प्रोलिंग स्पोर्ट द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या 1 रन। फिरोज बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है। प्रोफेशनल खिलाड़ियों का जलवा देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा। ऑनसेट पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। टिप्पा खाने के बाद बहुत तेज रफ्तार के साथ गेंद बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर के तरफ चली गई। रन बनाने का कोई मौका नहीं। स्कोर अगर देखें तो 1 रन। निकेश इंपॉर्टेंट खिलाड़ी है, काबिलियत है। निकित फिलहाल बल्लेबाजी कर रहे हैं। सुंदर, बहुत अच्छी गेंदबाजी फिरोज द्वारा और विकेट कीपिंग लाजवाब, क्योंकि टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंदें निकल रही है और जब
गेंद हरकत कर रही है तो विकेट कीपर पूरी तरह से सतर्क और सावधान है। अपने राइट साइड की तरफ गेंद को जाते हुए गैदर किया विकेट कीपर ने। स्कोर 1। अभी तक खामोश रखा गया बल्लेबाजों को। ओ ज्यादा ताकत लगाई, कंधों का ज्यादा इस्तेमाल किया, बाउंसर डालने की कोशिश और वाइड बॉल 1 पर ओवर का इशारा अंपायर ने किया। अब दूसरा विकल्प आपको ढूंढना पड़ेगा। स्कोर 2 रन। अभी तक रन जो आए हैं ना वो बल्ले के साथ नहीं आ रहे ज्यादा। एक बार फिर मिडिल ऑफ द बैट नहीं खेल पा रहे निकित। उन सेट पर लॉन्ग ऑन मिड विकेट और स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर मौजूद। ऑन साइड पर करेक्ट शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेलते हुए बल्लेबाज निकेत, जिसकी जरूरत है वेलकम 6। लेदर बॉल आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी प्रतीक घरची सातत्याने राहिलेली आहे आणि त्याचंही आगमन झालं आहे। प्रतीक घरत, आपल्याला मी नम्र विनंती करेन आपण मंचावरती या। प्रतीक घरत एक अष्टपैलू खेळाडू आहे। समय हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा समय दीजिए। यहां भी अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आने की कोशिश कर रहे हैं। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक 6 रन। बाद स्कोर 14 रन। जीतने के लिए 67 रनों की जरूरत है। इस ओवर में आखिरी 2 गेंदों पर 2 शानदार छक्के बल्लेबाज निकेत के। शुरुआत बहुत खराब थी, बहुत संघर्ष कर रहे थे। आफ्टर 2 ओवर त्याचबरोबर आपल्या विटी लाईनचं वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ते अर्थात रॉकी ग्रुपचे सर्वे सर्व उपेश सरांना विनंती आपण मंचावरती यायचे। आणखीन एक मानाची स्पर्धा, त्या स्पर्धेचे शिल्पकार उपेश सर प्लीज या। रॉकी सर आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचे। एक बार फिर देखिए तो स्कोर 14 रन। पहले ओवर की कहानी समाप्त। गेंदबाजी करने के लिए धनंजय, इन्होंने भी बहुत बढ़िया गेंदबाजी की है। पिछले 4-5 सालों में अच्छा प्रदर्शन रहा है। और इस वक्त ऑनसाइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। फाइन लेग पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, ऑनसाइड पर बिल्कुल इस वक्त 4 खिलाड़ी है थॉमस के लिए। स्ट्रोक अच्छा, बल्ले के बीचों पे टाइमिंग बेहतरीन, पक्का पक्का पक्का, ये लगा फ्लैट छक्का थॉमस के बल्ले से। नाइक के खिलाफ बहुत ही बेहतर स्ट्रोक बल्लेबाज थॉमस का। बैकफुट पर जाने के लिए मजबूर किया। अच्छी गेंद थी धनंजय की, ये भी बैक करना जानते हैं। टिप्पा बहुत बढ़िया और गेंद को खेल दिया कमर पर। 1 रन देने का मौका, लेकिन सेंसिबल क्रिकेट है। पहले ओवर के आखिरी 2 गेंदों पर बल्लेबाज निकेत ने 2 छक्के जड़े हैं, तो उनका भी कॉन्फिडेंस हाई। शुरुआत खराब थी और उसके बाद में बहुत बड़े तरीके से फिनिश किया। पहले ओवर के बाद स्कोर 14। अभी फिलहाल स्कोर अगर देखें तो रन संख्या 21। दूसरा ओवर प्रगति पर है। जीतने के लिए 67 रनों की जरूरत है। इंपॉर्टेंट मैच, बहुत इंपॉर्टेंट मैच है। ऑफ स्टंप के बाहर गेंद बल्ले के पर अच्छी तरह से नहीं आई है। इस बार बाहरी किनारा लगा। लेन बहुत बढ़िया थी धनंजय नाइक की। बाहरी किनारा, गेंद चलेगी थर्ड मैन पर, खिलाड़ी तैनात थे। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। थॉमस को मौका मिलेगा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 22। अपने बॉलिंग मार्ग पर धनंजय नाइक तैयार। टपकाने बाद चाल हुक करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है। विकेट कीपर ने कोशिश बढ़िया की। फाइन लेग पर खिलाड़ी है, कवर करने के लिए आए हैं। 1 रन देने का मौका। अच्छा बाउंसर था धनंजय नाइक का। देखिए प्लान दोनों के लिए अलग है। एक तरफ जब निकेत बल्लेबाजी कर रहे हैं तो आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं। द थॉमस आ रहे हैं तो उनके खिलाफ बाउंसर डालते बने कंधों का बहुत अच्छा इस्तेमाल करते हुए धनंजय नाइक। स्कोर इसी के साथ 23 रन बगैर किसी नुकसान के।
ऑन साइड पर 4 खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हैं। बैकफुट पे चले गए, क्रीज के गहराई का इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया। इस बार काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर शानदार छक्का निकेत के बल्ले से। हर कार्य बहुत कठिन होता है, उसी तरह से हुआ। निकेत की शुरुआत बहुत करते, लेकिन उसके बाद में देखे 3 छक्के उनके बल्ले से और क्रीज की गहराई का बहुत अच्छा इस्तेमाल किया। सही सोच बल्लेबाज निकेत की। पटकी में गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल ऊंचाई मिला और ज्यादा सर के ऊपर से जाते हुए गेंद व्हाइट बॉल का इशारा किया ऑनफील्ड अंपायर ने। बहुत ऊपर से गेंद चली गई, बाउंसर डालना चाहते थे, बिल्कुल बाउंसर डाला गया। अब गेंदबाज ने चैलेंज किया गया है, तो टीवी अंपायर बिजी हो जाएंगे। नितेश कदम हमारे साथ जुड़े हुए हैं, प्रो लिंक द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। दूध का दूध पानी का पानी होने वाला है। जिस तरह से बाउंसर डाला गया था, बिल्कुल ज्यादा एफर्ट डालने की कोशिश गेंदबाज धनंजय नाईक द्वारा। महेंद्र भोईर यांना देखील महेंद्र पाटील मॅन फ्रॉम जलसार त्यांना देखील विनंती आपण मंचावरती आहे। इट्स अ व्हाइट बॉल। मिस्टर मिथुन सोनी यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचे। और इस ओवर की बात करें तो इंटरेस्टिंग ओवर है। 6 रन पहली गेंद पर, उसके बाद में 3 सिंगल, उसके बाद में सिक्सर हुई है। व्हाइट बॉल है और मैच बना हुआ है, मैच दोनों तरफ बना हुआ है। और बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर बल्लेबाजी करने के लिए निकेत ऑफ टॉप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और ये नो बॉल। ये गलती होती भी, अनुभवी खिलाड़ी है। एक बार फिर चावल, पुराना चावल मैदान के अंदर बिल्कुल है, लेकिन फिलहाल इस वक्त दिशा पर कंट्रोल नहीं है। एक बाउंस से डालने का प्रयास किया, उसमें थोड़ा फंस गया। उसके बाद में ये नो बॉल। फ्री हिट है एसपी बॉयज ट्रॉफी 2024। ओहो, हवा में गेंद, गेंद के नीचे आने की कोशिश कर रहे हैं, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर। बल्लेबाज देखिए अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दी 6 रन की मंजूरी। तीस रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। पहले 2 ओवर की कहानी अगर देखें तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, खास करके निकेत द्वारा। थॉमस के बल्ले से 1 छक्का, कुल मिलाकर 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं और 4 छक्कों की मदद से निकेत फिलहाल 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मैग्निफिसेंट बैटिंग, टॉप क्लास बैटिंग मैदान के अंदर। 18 गेंदे और थॉमस जीतने के लिए चाहिए और 30 रन। विकेट चाहिए, यह मुकाबला जीतने के लिए बिल्कुल आपको विकेट की जरूरत है। और गेंदबाजी की बात करें तो फिरोज शेख को बुलाया गया दूसरा ओवर डालने के लिए। पहले ओवर में 14 रन दिए थे, दूसरे ओवर में 23 रन आए हैं। ओह, बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली, गुडनेस पर टिप्पा खिलाया था। लेंथ बहुत बढ़िया, दिशा पर कंट्रोल है और गेंद बिल्कुल हरकत करते हुए विकेट कीपर की तरफ चली गई है। सामने एक बार फिर थॉमस है, 20 वर्सेस 20, एक अच्छा बैटल। स्कोर फिलहाल 37, 17 गेंदों का खेलाना बाकी। ऑफ टॉप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। सादिक व राजापुरकर हमारी तरफ बढ़ते हुए व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। हीरो को बरकना है तो अंधेरे का इंतजार न करो। धूप में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं। फिरोज के लिए थोड़ी विपरीत स्थिति है, क्योंकि फ्लाई स्टार्ट हुआ है बल्लेबाजों के लिए और काबिलियत है इस बंदे के अंदर। ऑफ टॉप के बाहर गेंद, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। थॉमस बैक टू द पेवेलियन। फिरोज को सफलता मिली है पहला ब्रेक तो अपनी टीम के लिए दिलाते हुए।
कोर्ट के उम्मीदों को लगता है सबसे बड़ा झटका। थॉमस बैक टू द पेवेलियन, नए बैटर मैदान के अंदर आए हैं। मैकमिलन गुबीन, इनका बल्ला भी बोलता है और इनके गले में मिठास है, गाना भी गाते हैं। और फिलहाल एक तरफ फिरोज जो है बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, विकेट लेने के लिए आए, विकेट लेना चाह रहे थे, वो साझेदारी तोड़ना चाहते थे, साझेदारी तोड़ने के लिए आए। तो थॉमस का बहुत ही इंपॉर्टेंट प्राइसलेस विकेट इन्होंने प्राप्त किया है। जी स्पोर्ट और MS11 तारापुर के बीच आज के दिन का अहम मुकाबला आप देख रहे हैं। ओ बढ़िया लाइन, क्या दिशा पर कंट्रोल नहीं, दिशा पर कंट्रोल नहीं है, आंखों से दूर रखना चाहते थे। टिप्पा खाने के बाद काफी ऑफ स्टंप के बाहर जाती भी गेंद और अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया। सोच अच्छी थी, फिरोज की सोच बहुत बढ़िया थी, आंखों से दूर रखना चाहते थे लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है और इसीलिए मिस्टर इस्टा भी आ रहे। वाइड बॉल का इशारा। अब आपके पास 16 गेंदे हैं, 28 रनों की जरूरत है और एक दिलचस्प रोचक मुकाबला मैदान के अंदर। ये ओवर जो है ना बहुत महत्वपूर्ण है MS11 तारापुर टीम के लिए। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, इस बार स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश, मिड विकेट शॉर्ट मिड विकेट की तरफ गेंद जा रही है। फिरोज शेख ने गेंद को उठाया, एक रन लेने का मौका बल्लेबाज के लिए। मैकमिलन गोविंद और बल्लेबाज निकेत, दोनों को पारी को संवारना है। मैदान के अंदर बारिश दोबारा शुरू होती हुई, इंपॉर्टेंट मैच है, इसमें कोई संदेह नहीं है। काफी सारे दर्शक है, दर्शकों से खचखच भरा ये सुंदर मैदान वेडिका टूर्नामेंट पालघर जिले में चंद्रा शुभम पांडे प्रेसिडेंट SP बॉयज ट्रॉफी 2024 और 67 रनों का लक्ष्य इस वक्त JR स्पोर्ट के सामने। ऑन साइड पर आवाज बिल्कुल मीडिया आई है, खोल दे मेरे पंख कहता है परिंदा और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मेरी मंजिल, पूरा आसमान बाकी है। वंडरफुल बैटिंग। बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी, शानदार स्ट्रोक। 31 पर खेल है, 14 गेंदों में 21 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अब अभी गेंद है, लॉन्ग अप पर खिलाड़ी वैसे दूर है, नो मैच स्टैंड में गेंद गिरने वाली है। मैकमिलन गोविंद दूसरा रन चाह रहे थे लेकिन मना किया, निकेत ने मना किया। बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर, सूझबूझ के साथ क्रिकेट हो रहा है। JR स्पोर्ट और MS11 तारापुर एक विकेट प्राप्त किया था फिरोज शेख ने, उसके बाद में एक जबरदस्त प्रेशर रिलीज करने वाला छक्का बल्लेबाज निकेत का। आपके पास गेंदे शेष कुल मिलाकर 13 गेंदों में 20 रनों की जरूरत, 20 रन चाहिए। इस बार बल्ला घुमा जोरदार, एक बार फिर देखिए लेकिन टिप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आए। फिरोज ने गेंद को स्क्वायर लेग पर फील्ड किया, कहां चले गए थे देखिए। एक बार फिर आखिरी गेंद पर सिंगल है, मैकमिलन गोविंद अपने पास रखेंगे स्ट्राइक। 12 गेंदों का खिलाना बाकी है, जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। ते अगदी मागच्या डोंगरावरती बसलेले आहेत। ही छत्री आपण पाहू शकता, पाऊस असल्यामुळे छत्रीचा वापर केला जातोय आणि तिथे देखील प्रेक्षक आपण पाहू शकता। प्रोलिंक स्पोर्टच्या माध्यमातून प्रेक्षक कव्हर केले जात आहेत। आज सोमवारचा दिवस आहे आणि तरी सुद्धा प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली। काल सुट्टीचा दिवस होता आणि तिथेही प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती आणि अव्वल दर्जाचा खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे। मयूर तामोरे बिल्कुल एक ऐसे खिलाड़ी हैं, हमेशा मैच में जान डालते हैं। 12 गेंदों में 19। ओह मैकमिलन, गेंद और बल्ले के बीच क्या हुआ मिलन, गेंद बाउंड्री के बाहर और शानदार 6 रन मैकमिलन। थे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। पहली गेंद में खराब भी नहीं थी लेकिन बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था बल्लेबाज मैकमिलन का। ओह क्या बात है, पहले ताकत अब नजाकत, कलात्मक क्रिकेट मैदान के अंदर मैकमिलन द्वारा गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन।
मक्खन बल्लेबाजी इसे कहा जाता है। मक्खन मक्खन बल्लेबाजी कर रहे हैं मैकमिलन। शॉट अच्छा है लेकिन मिडॉन क्षेत्र या लॉन्ग ऑन क्षेत्र में जो पानी है, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं। अब देखिए एक खिलाड़ी जिन्होंने धुआंधार बल्लेबाजी की निकेत, वो अपने पार्टनर के लिए भाग रहे हैं, पार्टनरशिप बना रहे हैं, एक दूसरे के ऊपर विश्वास जताते हुए। आपके पास गेंदे शेष कुल मिलाकर 10 गेंदों में जीत 9 गेंदों का खिलाना बाकी और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन, आंखों से दूर रखा था क्योंकि बल्लेबाज जो है ना मैकमिलन खड़े खड़े खेल रहे हैं और 1 रन लेने का मौका मैकमिलन के लिए। जर स्पोर्ट जीत की दहलीज पर है। आपके पास गेंदे से 8 4 रनों की जरूरत। ऑफ के बाहर गेंद थी, कट करना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। अभी भी 7 गेंदे हैं और 4 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। MS11 तारापुर और JR टाकट। और अच्छा स्ट्रोक, करर अपहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। साठी सज्ज राहायचंय। JR स्पोर्ट मला वाटतं बाकीचे खेळाडू या ठिकाणी विश्रांती घेत आहेत, थॉमस त्या ठिकाणी आहे, त्यामुळे आपण टॉसच्या दिशेने देखील जाणार आहोत। टॉस आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, पहिल्यांदा आपण टॉस करणार आहोत।